नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनीने वसुहत्याचे सर्व सत्य सगळ्यांसमोर आणलेले असते. नंदिनी म्हणते की दीपकशी हातमिळवणी करून मला किडनॅप करणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून वसुहत्याच होत्या. तेव्हा घरातील सगळेच जण आश्चर्यचकित होऊन वसुहत्याकडे पाहू लागतात आणि वसुहत्यावर खूपच रागवतात आणि म्हणतात की तुम्ही असं का केलं. तेव्हा मानिनी वसुहत्याला म्हणते की वसुताई, तुम्ही असं कसं करू शकता. एवढं काय बिघडवलं होतं त्यांनी तुमचं की तुम्ही त्यांचं आयुष्यच खराब करून बसलात. तेव्हा वसुहत्याही काहीच उत्तर देत नाही. काय वेळेला तर वसुहत्याचा खूपच राग आलेला असतो. ती म्हणते की तुम्ही असं कसं करू शकता. माझ्या ताईला किडनॅप करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. आता सगळेजण वसुहत्याला जाब विचारतात की तुम्ही असं का केलं. तेव्हा वसुहत्या म्हणते की माझ्या रम्यासाठी केलं. माझ्या रम्याचं पार्थवर खूप प्रेम आहे, त्यासाठी केलं. मी किती विनवणी केली मी तुमची, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही आणि त्या नंदिनीशी तुम्ही लग्न जमवलं म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचललं. विक्रम आणि मानिनी म्हणतात की पण पार्थचं तिच्यावर तर प्रेमच नव्हतं ना. तुम्ही असं कसं काय एवढ्या खालच्या थराला गेलात. मानिनी ही वसुहत्याला जाब विचारते आणि म्हणते की तुम्हाला आता माझ्या घरात थारा नाही, चालत्या व्हा. तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित होऊन मानिनीकडे पाहू लागतात. तुमच्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्यांचा शेवट झाला आहे. तेव्हा वसुहत्या तिला म्हणते की तुझं घर तू विसरलीस की काय. हे घर माझ्या नावावर आहे. या घराची मालकीन मी आहे. जर माझ्या मनात आलं तर मी तुम्हाला एका मिनिटात घराबाहेर काढेल. तेव्हा मानिनी म्हणते की तुम्ही काय काढताय आम्हाला घराबाहेर. आम्ही स्वतःहून सगळे घर सोडून जात आहोत. आम्हाला तुमच्यासोबत राहायची अजिबात इच्छा नाही. तेव्हा मानिनी, विक्रम, पार्थ, काव्या, जीवानंदिनी सगळेजण घर सोडून निघून जातात. असं काही आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.